नमस्कार मंडळी, मी सुरेश नेरुरकर मुक्काम पोस्ट ट्रॅव्हलरमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खूप भारी असणार आहे. भारीपेक्षा पण भारी असणार आहे, कारण आपण चाललो आहोत ते ट्रेकर्सची पंढरी हरिश्चंद्रगडावरती. आणि हरिश्चंद्रगडावरती ह्याच्या अगोदर आपण 2 वेळा जाऊन आलोय. आणि आज तिसऱ्यांदा जाण्याचं कारण हेच आहे की या वेळेला आपण जाणार आहोत ते नळीच्या वाटेने. तो खूप मजा येणार आहे, खूप धमाल येणार आहे, कारण आज आहे शुक्रवार आणि आपण उद्या सकाळी ट्रेक 5 वाजता चालू करणार आहोत. आणि आता वाजलेत रात्रीचे 11 आणि आता आपण निघणार आहोत आणि तिकडे 2 ते 3 पर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि सकाळी 5 वाजता चालू करणार आहोत. तर आपले पूर्ण सगळ्या बॅगा तुम्ही बघू शकता माझ्या पाठी. बॅग, माझा टेंट सगळे रेडी आहेत. आपल्याबरोबर असणार आहेत आज 6 मेंबर ट्रेक पार्टनर असणार आहेत. ते आपल्याला पुढे जॉईन करतील. सो साधा सरळ प्लॅन आहे. सकाळी आपण 5 वाजता ट्रेक चालू करणार आहोत आणि दुपारी 1 पर्यंत गडावरती पोहोचण्याचा प्लॅन आहे. बघूया आता कसं आपल्या चालण्यावरती आहे. सो फट्टा तिकडे पोहोचल्यानंतर मग आपण पूर्ण गड एक्सप्लोर करणार आहे. त्या दिवशी आपण गडावरती राहणार आहोत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण तारामती शिखर बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो मित्रांनो, आपण फटाफट निघूया आणि आपल्या प्रवासाला चालू करूया, कारण वाजलेत आता 11. आपल्याला 12 पर्यंत ठाण्याला पोहोचायचं आहे, कारण तिकडनं 2 मंडे त्यांना पिकअप करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. मित्रांनो, आपण आता पोहोचलो ते घोडबंदर रोडला. जस्ट पेट्रोल भरलेलं आहे, टाकी फुल केली आहे. खूप थंडी आहे राव, जबरदस्त थंडी आहे. आता इकडनं आपल्याला जे बाकी 4 मित्र त्यांना पिकअप करायचे आहेत आणि मग आपण आपल्या खऱ्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. सो मित्रांनो, फायनली आपण ठाण्याला पोहोचलो आहे आणि चालू आहे तयारी सगळ्यांची. सो आता इकडनं निघूया, कारण एका मित्रामुळे थोडासा लेट झाला आपल्याला. सो आता वाजलेत 1 आणि आता आपल्याला मला वाटतं बहुतेक पोचायला 3-3:30 वाजणार आहे. पायथ्याला आपल्याला कुठल्या गावी जायचं आहे योगेश? ओके, वालिवरे या गावी जायचं आहे आपल्याला, बैलपाडा इकडे. आणि तिकडनं आपल्याला खऱ्या ट्रेकची सुरुवात होणार आहे. तर फटाफट निघूया आपण आणि पहिलं पायथा काढूया, कारण खूप लेट झालेला आहे आणि शांतता आणि खूप थंडीसुद्धा आहे. बाईक चालवताना एकदम हुरडत होते, कारण आज ग्लव्स आहे आपल्याकडे, त्यामुळे प्रॉब्लेम होते. सो मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेत आणि सुंदर पहाट झालेली आहे आणि एवढा वारा लागतोय सकाळी विचारू नका. सकाळी आम्ही 5 वाजता पोचलो इकडे आणि थोडाफार आराम केला, कारण खूपच दगदग होती. रात्री 11 वाजता निघून 12 वाजता निघून ते सकाळी 5 वाजेपर्यंत पोचणं. सो एवढा खूप रात्रीच प्रवास झाला. सो थोडा आराम केला आणि आपल्या पाठीमागे जो आहे तो कोकणकडा आहे पूर्ण. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि सगळ्यांचा ब्रेकफास्ट नाही झाला आहे, पण सगळ्यांनी चहा वगैरे प्यायलेले आहेत. आणि हे सगळे मेंबर आहेत जे इर्शाळगडला आपल्याबरोबर होते, हेच आपल्याला जॉईन करणार आहेत आज. आणि हा जो समोर जो आहे तोच कोकणकडा आणि आपल्याला या रूटने इकडनं असा त्या रूटने जायचं आहे. सो आता वाजले आहेत 7:30 आणि आपण फटाफट चालू करूया, कारण ऑलमोस्ट 4 ते 4.5 तास आपल्याला लागणार आहेत. 4 ते 4.5 तास आपल्याला लागणार आहेत चढायला. सो आपण इकडचाच वाटाडा घेतलेला आहे, तो आपल्याला गाईड करणार आहे आणि तोच आपल्याला नळीच्या वाटेने घेऊन जाणार आहे. मित्रांनो, फायनली आपण कोकणकड्याच्या खालच्या दिशेला पोहोचलो आहोत. बघू शकता पूर्ण दगड.
ही घळ आहे. जेव्हा पाणी येतं कोकणकड्यावरून तर पूर्ण या घळीने या साईडला खालच्या दिशेने वाहून जातं. सो आपल्याला ही पूर्ण कोकणकड्याची 1900 फूट उंची आहे आणि आपले 2 मेंबर विनायक आणि योगेश यांनी याच कड्यावरती रॅपलिंग केलेली आहे. जर इकडनं थोडासा तुम्हाला साधा दिसत असेल पण खूप रौद्र अवतार आहे याचा. ते तुम्हाला वरतूनच दिसतं, खालून एवढं वाटत नाही काय, पण त्याच्या एकदम टोकाला खाली गेल्यावरती तुम्हाला कळतं असं जेव्हा आपण समोरून बघतो. खतरनाक. आज आपण आणलेला आहे पोर्टेबल स्टोव. सो आज आपली खाण्यापिण्याची व्यवस्था ह्याने थ्रूच होणार आहे. ब्रेकफास्टची तरी सध्या तरी. श्याम जरा अनबॉक्सिंग करायला ओपन कर बघूया. मस्तपैकी मॅगीचा बेस चाललेला आहे आणि खाली आपली मंडळी 2 मॅगी करण्यासाठी 4 मंडळी कामाला लागलेली आहेत. 4 नाही 5 मंडळी. हा काही कामाचा नाही, फक्त बघायचं काम करतो. मॅगी तयारच होते तोपर्यंत जे आपले वाटाडे आहेत. नानू आपलं नाव काय? फक्त नानू हिरो शेंडे असं करून यांचं नाव आहे. बेलपाड्यातच राहतात, नळीच्या वाटीच्या पायथ्यालाच. सो ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. नानू तुम्ही किती वेळा गेला असेल तरी पण आतापर्यंत? तरी बरेच वेळ झाले. हां, दिवसातून तुम्ही तरी पण ये जा करत असतात? दिवसातून ते ये जा करतच असतात. त्यांची मला वाटतं फक्त संडेला जातात की बाकीच्या दिवशी पण? अच्छा, बाकीच्या दिवशी जातात. आपल्याला कुठून कुठल्या दिशेने जायचं आपल्याला आता? आपल्याला इकडलं ह्या दिशेने जायचं. अच्छा, ही जी मधून आहे ते ह्याच्यामधून जायचं का? ह्याच्यामधून त्या साईडला जायचं. त्या साईडला परत वरती जायचं. मित्रांनो, तुम्ही आपल्या सगळ्यांचेच गुरु अरुण सावंत सर यांच्याबद्दल ऐकलं असाल. ते ह्याच दिशेने एकनाथ ट्रॅव्हल्स म्हणून हा नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि किंबहुना त्यांनी याच दिशेने ते गेलेसुद्धा होते. आणि सेकंड टायमाला जेव्हा ते गेले तेव्हाच याच जागेवरून ते कोसळले की त्यांचा तोल गेला, काय झालं एक्झॅक्टली आय डोंट नो, बट इकडनंच त्यांचं कोसळून त्यांचं दुःखद निधन झालं. मित्रांनो, ट्रेकचा अर्धा टप्पा आपल्याला संपलेला आहे. अजून आपली काय घळ संपेनाशी आहे ती बघा, संपतच नाही आहे. हां, थोडा वेळ आराम करून परत निघतोय आता. वाजलेत मित्रांनो 10. पण पूर्ण ती घळ उतरत आपला एक मेंबर वरती चढतोय अजून. आणि समोर असा बलाढ्य कोकणकडा. आताच आम्ही शोध लावलाय, साप पकडला, त्याची कस बाहेर काढलेली योगेश सरांनी. आता याच्यावर आम्ही रिसर्च सेंटर मध्ये जाऊन करणार आहोत. कोणत्या नर होता का मादी? नर होता की मादी होती. त्याच्यानंतर आमचे मॅनेजर साहेब आहेत, श्याम इकडे बघ. हे आमचे मॅनेजर आहेत. हे आमचे काय असतील इक्विपमेंट फंडिंग करतात आम्हाला. त्यांच्या अप्रूव्ह नंतर आम्ही पुढची गोष्ट करू. मित्रांनो, नळीची वाट जेवढी आपण अपेक्षित होती त्याच्यापेक्षा खूप दुप्पट खतरनाक आहे. बघू शकता, ही घळ संपूर्ण आपण चढून आलो आहे.
प्रॉब्लेम झाला असा आहे की दोन्ही पायामध्ये आता क्रॅम्प आला आहे आणि थकायला होतं आहे. मित्रांनो, फायनली आपण कोकण कड्याच्या टॉपला पोहोचलेलो आहोत. सकाळी 7:30ला चालू केलेला. वारा बघू शकता तुम्ही केवढा जबरदस्त आहे. सकाळी 7:30ला चालू केले ना, आता वाजतात आहेत 1. 5.5 तासाच्या थरारक अशा भटकंतीनंतर आपण कोकण कड्यावरती पोहोचलो आहे. खूप अमेझिंग आणि खूप थ्रिलिंग अनुभव होता आणि जबरदस्त रूट आहे नळीची वाट. तेवढीच खतरनाकसुद्धा आहे. खालपासून ते वरपर्यंत असा वारा तुम्हाला बिलगून जातो आहे. आज मस्तपैकी एन्जॉय करूया ट्रेक आपला आणि थोडा रिलॅक्स करूया, विश्रांती. कारण खूप हालत बेकार झाली आहे. दोन्ही पायाला रिलीफ स्प्रे मारला आहे मी. दोन्ही पायामध्ये क्लॉट आलेले विनायकच्या सुद्धा. सो आम्ही दोघांनी थोडा आराम करून रिलीफ स्प्रे मारून थोडा विश्रांती घेतली. सो आता जरा खाऊया आणि गड भटकंती करूया. सो मित्रांनो, 3 वाजलेले आहेत आणि आपली मस्तपैकी पोटपूजा झालेली आहे. गरम गरम पिठलं आणि भाकरी आणि वरण भात खाल्लेलं आहे. पोट खूप भरलेलं आहे मस्तपैकी आणि आपले 2 टेंटसुद्धा लागलेले आहेत. सो आता टेन्शन नाही आहे. सगळं बॅगेजचं वगैरे अरेंजमेंट झालेलं आहे. तो बाय करतो. कोण आहे तो? अच्छा, विशाल. ओके. सो आता आपण चाललो आहे ते तारामती शिखरावरती आणि माझ्या समोर बघू शकता तो जो वरचा जो डोंगर आहे तेच तारामती शिखर आहे. सो आता आपण तिकडेच चाललो आहे. 2 मित्र आपले ऑलरेडी गेलेले आहेत. सो आपली मोठी बॅग ती आहे ती आतमध्ये टेनमध्ये ठेवली आणि आता आपण छोटी बॅग कॅरी केली आहे. फक्त बॉटल आतमध्ये. सो आता आपण निघूया फटाफट आणि तारामती शिखर सर करूया. मित्रांनो, फायनली आपण महाराष्ट्रातील दुसऱ्या सर्वात उंच शिखरावरती पोहोचलेलो आहोत आणि सध्या आपण तारामती शिखराच्या टॉपवरती. तुम्ही इथे बघू शकता केवढी हवा आहे लिटरली. आणि तो तिकडचा जो आहे तो माळशेज घाटाचा परिसर आहे. पूर्ण डोंगरांच्या रांगच रांग आहेत त्या साईडला. तारामतीवरून माझ्या खाली जे आहे ते हरिश्चंद्रगड मंदिर आहे आणि तिकडेच गुहा आहे. सो आपण सकाळी जाणार आहोत तिकडे आंघोळ करायला आणि महादेवाचं दर्शन घ्यायला. सो आता आपण इकडनं निघूया फटाफट आणि कोकण कड्याकडे पोहोचूया.
कोकणकड्याचा जस्ट सनसेट झालेला आहे, तुम्ही बघितला असेल आपल्याबरोबर. आणि आता आपण परत आपल्या टेंटच्या इथे आलेलो आहे आणि मस्तपैकी आता गरमागरम चहा बनवूया आणि चहा पिऊया. संध्याकाळचं वातावरण झालं पूर्ण, आपली मंडळी पाठवून येत आहे. आपण फक्त 2 टेंट लावलेले इथे, आता बघू शकता तुम्ही सगळीकडे टेंट लागलेले आहेत. इथे अजून मंडळी आलेले आहेत, तर हे संपूर्ण टेंट भरलेले दिसणार आहे तुम्हाला थोड्या वेळाने. पुढे सकाळपर्यंत तरी निश्चितच दिसेल. कुठे तो कोणाच्या टेंटमध्ये जायचं आहे? योगेशच्या? दादाला भेट. योगेशच्या टेंटमध्ये? दादाला भेट. कोणाच्या? मग आपल्या दादाला भेट. आपल्या टेंटमध्ये दादाला भेट. सॉलिड अरे कुठून आले इकडे? असा आपला टेंट आहे सगळीकडे. इथे बी खाण्याची पाकिट आहेत आणि हा टोप आहे, ये याला यायचं आहे. आणि इथे बॅग वगैरे आपल्या इथे ठेवलेल्या आहेत इथे. आणि तो आपल्या शेजाऱ्यांचा टेंट आहे इकडे. आता सध्या शेजारी पाजारी झालेले आहेत. तो चेन बंद करून काय करतात रे आतमध्ये? सॉरी, नॉट रेकॉर्डेड. आणि आज सचिन याला जर तुम्ही भेटला असेल विशाळगडवरती आपल्या, आणि आपले 2 मेंबर पाणी भरायला गेले आता सध्या, कारण सगळ्यांचे बॉटल खाली झालेले. सो हे चाय कधी बनवायची? इथेच बनवू चाय. चहा बनवूया, गाणी ऐकूया मस्तपैकी आणि कोकण कड्यावरील इव्हिनिंग एन्जॉय करूया मस्तपैकी. कॅम्पिंग फुल ऑन. मला वाटत नाही आपल्याला कॅम्प फायर मिळेल, लाकडं नाही आहे आणि हवा एवढी आहे, शेकोटी पेटून पण काही होणार नाही, ते लगेच विजणार आहे. पहिले झोपणारे आपणच होतो. करतो जरी तुम्ही लोक झोपा व्हिडिओ बघितला 64 जीबीचा 32 आणि एक क्लबिंगची लाईट लावली, जबरदस्त फोटो येतात त्याचे. मस्तपैकी शेकोडीचा प्लॅन चालू आहे. आपल्याला लाकडं जरी भेटली नसतील तरी ही काही चांगल्याची मंडळी आहेत ज्यांनी शेकोडी पेटवलेली आहेत आणि छोटी मोठी नाही आहे, एकदम मोठी आहे. तुम्ही बघू शकता ऑलरेडी ते मगासून बसलेले आहेत. थोडा आता आपण शेकोडीचा आनंद घेऊया. तुम्ही सगळे कुठून आलात? सगळे सांगलीवरून. म्हणजे तुम्ही स्वतःहून ट्रेक करतात की? सांगली पागणी. मग तुम्ही आलात किती वाजता? अच्छा, काल? अच्छा, दुपारी 2:30 वाजता. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी 6 वाजलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही हवा त्याच्यापेक्षा डबल दुप्पट आहे. नक्की आपल्या टेंटला काय झालं नाही, व्यवस्थित राहिलं आहे. बाकीचे मंडळी बहुतेक बाहेर गेलेले आहेत. सो आता आपण जाऊया, फटाफट ब्रश करूया आणि आता आपण जाणार आहोत हरिश्चंद्र गडावरती, मंदिरावरती. मंदिराचं दर्शन घेणार आहोत. आंघोळ केली तर करणार आहोत, कारण पाणी खूपच थंड आहे, पाण्याला हात लावायचं सुद्धा मन नाही करत आहे. सो बघूया आता, फटाफट आवरूया मस्तपैकी. खूप मेसी झालेलं आहे इथे सगळं बघू शकता. सो आता फटाफट निघूया आणि मंदिरावर जायची तयारी करूया. सो मित्रांनो, आपण आता हरिश्चंद्र मंदिरावरती चाललो आहे. सकाळी 8:15 जबरदस्त हवा आहे अजून सुद्धा, बघू शकता तुम्ही. मंदिर बघूया मस्तपैकी आणि तिकडचं एक तळ आहे ते बघूया. मित्रांनो, आपण बघितलं हे हरिश्चंद्रेश्वर मंदिर काय सुंदर आहे आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. काय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. हे संपूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे. या संपूर्ण मंदिराचं नक्षीकाम तुम्ही बघू शकता आणि हे मंदिर अजूनही तसेच्या तसं आहे आणि हेच मेन वैशिष्ट्य आहे हरिश्चंद्रगडाचं. सो इथे खूप काही छोटी मोठी मंदिरं पण आहेत जी तुम्ही आता बघितली आहेत. आणि इथे हे आपलं टाकं आहे, तिथे पाणी तुम्ही पिऊ शकता. आणि तिकडे सगळीकडे गुफा आहेत त्या साईडला.
मित्रांनो आपण आता चाललो आहोत ते गणेश गुफेकडे. सो मंदिराच्या समोरच हे आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि इथे समोरच आता गुफा आहे. हां इकडे तर आपण तिकडे चाललोय फटाफट. गणेशाचं शिल्प आहे मस्तपैकी, ते बघूया. तर मित्रांनो आपली हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि केदारेश्वर गुफाची भटकंती संपली आहे आणि आता आपण चाललो आहे घराच्या दिशेने, कारण आपला हा आजचा दुसरा दिवस आहे आणि आय एम सॉरी आज आपला जो माईक आहे तो आपण बॅगेतच विसरलो आहे, त्यामुळे आवाज थोडासा तुम्हाला वेगळा जाणवेल. माझाही आवाज थोडाफार बसला आहे. तर आपण निघणार आहोत उतरायला आणि आता आपण जाताना सादळी घाटात उतरणार आहोत. येताना आपण नदीच्या वाटेने आलेलो आणि आता उतरताना आपण सादळी घाटातून उतरणार आहोत. आपण फटाफट निघूया, कारण वाजले आता 9, कारण उतरायला आपल्याला 3 तास लागणार आहेत. सो मित्रांनो आपण आता मध्यभागी नाही म्हणू शकत, कारण आपण इकडनं आता आलेलो नळीच्या वाटेने, पण आता इकडनं आपण जाणार नाही. आपण जाणार आहोत इकडनं सादळी घाटातून. आपण इकडनं वरतून आलेलो, वरचा टप्पा आपण खाली उतरलो आणि आता सादळी घाटातून निघणार आहोत. मित्रांनो आपण पूर्ण सादळी घाट उतरून आलेलो आहे. इकडनं आता पूर्ण सादळी घाट उतरून खाली आलेलो पूर्ण सध्या तिथून. आता आपण पोचलोय खाली. बहुतेक 5 किंवा मला वाटतं अर्धा तास पोचायला पाहिजे आपण आता सध्या. तर मंडळी होप तुम्ही आपला कोकण कडा हा व्लॉग शेवटपर्यंत बघितला आणि नक्कीच तुम्हाला आवडला असेल. कोणाला आवडणार नाही, कारण कोकण कडा हे सगळ्यांनाच त्याच्याबद्दल प्रेम आहे. सो होप तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. जर तुमच्या काही आठवणी असतील तर नक्की शेअर करा आपल्याबरोबर. आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल त्याने प्लीज सबस्क्राईब करा. काही पैसे लागत नाही, फ्रीमध्ये सबस्क्राईब होऊन जातं. सो भेटूया अशा एका ठिकाणी नवीन ठिकाणाची भेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि भटकंती करत राहा. गुड बाय.